पहिलाच बॉल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात लढाव क्रिकेट तर खुशखबर दोन्ही संघांसाठी, सुरई आणि अंधूर संघासाठी. कुठल्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक घेतली आणि कुठल्याही खेळाडूने जर सलग 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भोरडी विजय भुईर यांच्याकडून त्या खेळाडूला दिलं जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. अगदी कॅश प्राइज भरपूर सारे येतील आणि लिटिल स्टार सरपंच विजू भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आला. काल 41,000 रुपयाचं मिळालं होतं. निलेशदा पाटील यांना बॅक टू बॅक हा दुसरा चांगला फटका. संतोष कोळी यांच्या अगदी बाजूनं ही हिंमत केली फलंदाजानं असं म्हणावं लागेल. आणि बॅक टू बॅक आले चौकार 2. सुरुवात चांगली झाली आहे. कमबॅकची गरज आहे. पाहिजे कशा प्रकारे वापसी मैदानावरती करेल. एवन जोडी इन ॲक्शन आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर न्यू 40+ आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळतीये जय दुर्गा सुरई बी. आजूबाजूची अडोस पडोस की लढाई. यावेळी टप्पा चांगला, अतिशय सुंदर. यष्टीरक्षक निलेश पाडल त्यांच्या हातामध्ये आणि अंपायरचा फिंगर अप. पहिली विकेट मिळतीये टीम अंजूरला आणि हा दिला धक्का. फलंदाज गोवर मैदानातून बाहेर. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल. पहिली विकेट आणि न्यू बॅटर इंटर होतील. नंबर 3 वरती गोविंद. कितीचं टार्गेट सेट केला जाईल आणि कशा प्रकारे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रोन कॅमेरा देखील उंच आकाशात तुम्हाला पाहतो मिळत होता. अगदी या स्पर्धेची क्षणचित्र टिपत असताना यावी फटका उंच हवेत. मिडॉनला सुकेश डाकी डाऊन दी बॉल आणि झेल सुटलाय. आणि जर ही कॅच झाली असती तर एक चांगला झेल पाहायला मिळाला असता. चर्चेत आलं असतं सुकेश दादा नाव. संधी होती मात्र झाली मिस. थोडंसं कठीण देखील होता. 40+ मध्ये अशा कॅचेस होणं थोडंसं कठीण जातं. प्रयत्न करावे लागतील. मात्र जर आज तुम्हाला जिंकायचं आहे, फायनलमध्ये दाखल व्हायचं आहे. ऑलरेडी एक टीम सुरईची फायनलमध्ये इंटर झाली आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. जाणार 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 बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जाता जाता धावा देऊन जाणार पूर्णच्या पूर्ण 6. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. एकदा नाही दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आणि अगदी तेच झालं. अगदी खासदार या पदापासून आता आपण पाहिलं तर केंद्रीय पंचायत राजमंत्री हायवे दिवे गावाच्या सरपंच या पदापासून झालेली सुरुवात आज अगदी कौतुकास्पद. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं, व्हेरी गुड फिल्डिंग. 40+ क्रिकेट आहे आणि तरी देखील या प्रकारचं क्षेत्ररक्षण हे फार फार चांगलं आहे, फार चांगलं आहे. एका बाजूला अंजूर, दुसऱ्या बाजूला सुरई. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत पाहिला तर धावा पाहायला मिळालेत त्या म्हणजेच 23 फर्स्ट ओव्हर काय सुरुवात केली आहे या मैदानाच्या आत. तर श्री कमलाकर पाटील ठाणगे पिंपलासवरून आलेले आहेत. आमच्या कुमार पाटील यांचे खास मित्र आहेत. त्यांचा एवन जोडी आयोजित या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम कमलाकर ठाणगे. धन्यवाद ओमकार शेट्टे, धन्यवाद संदीप मोरे. दोस्तों लौट चलते हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में.
आप सभी का हार्दिक स्वागत है। एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेत डाकी, लेकिन एवन जोड़ी इस वक्त मैदान में गेंदबाजी में संजय मनेरा के बाद रविंद्र मडवी को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन विजय। शुरुआत बहुत बढ़िया जयदुर्गा सुरई बी 40+ की, ये फाइनल में पहुंची है। देखना अड़ोस पड़ोस की लड़ाई हो रही है। इस मरतबा स्लॉक करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ डीप मिड विकेट पे खिलाड़ी हैं। दूसरे की कॉल है और 2 रन पूरे। तीसरे अंपायर की तरफ गए हैं अंपायर, ऑन फील्ड अंपायर रनआउट के लिए। दूसरे रन पर स्टंप्स बिखेरे थे गेंदबाज रविंद्र मडवी ने। तीसरे अंपायर को ये निर्णय सौंपा गया है। तीसरे अंपायर के सबसे पहले शिकार हुए थे मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर, और तीसरे अंपायर के सबसे पहले टेनिस क्रिकेट में शिकार हुए थे बीसीसी बोरियोली के एक्स विकेट कीपर इरफान मुल्ला, नगर अध्यक्ष चषक लेजेंड ऑफ भिवंडी विलासार का 2000 में। अंपायर, तीसरे अंपायर रनआउट के लिए पूछा गया है। तीसरे अंपायर बहुत बारीकी से देख रहे हैं। शुरुआत बहुत ज़बरदस्त, लेकिन नीलेश पाटिल का भी गेंदबाजी पे आना बाकी है। इसके बाद चौथा क्वार्टर फाइनल मुकाबला। दोनों टीमों के कैप्टन तैयार रहे। विनोद हरड नट आउट, अपनी क्रीज में पहुंच गए थे बैट्समैन। विनोद हरड फेम टीम जय बजरंग स्पोर्ट्स भिनार बनाम शाहपुर तालुका का मशहूर चस्का गोटेगर भी इस मरतबा चॉप करने की कोशिश। अच्छा गैदर किया विकेटों के पीछे नीलेश पाटिल ने। शुकेत डाकी इस वक्त वाइडिश मिडॉन पे खड़े हैं 30 गज के दायरे में। एवन जोड़ी मैदान में, लेकिन हर जगह एवन जोड़ी की चर्चा। सेमीफाइनल मुकाबला 40+ का। विद द टाइट स्विंग किया ऑन साइड में, स्टैंड में 6 रन। कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा फ्रंट फुट पे आकर स्लॉक किया था, और अंपायर हैरी मैदान में एक अलग अंदाज में सिक्सर देते हुए। डांसिंग अंपायर है अंपायर हैरी, थोड़ा डांस भी उन्होंने करना चाहिए, लेकिन परमिशन नहीं है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा धीरे से गेंद को टैप कर दिया 1 रन पॉइंट पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 1 विकेट, 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। रविंद्र मडवी विकेटों में गेंद थी, छोटी बैकलिप का इस्तेमाल, मिसफील्ड शुकेत डाकी से। जहां 1 रन था वहां 2 रन बने। झुक नहीं पाए थे गेंद उठाने के लिए। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34। राजदूत मात्रे ने कहा है कि नीलेश पाटिल को हर विकेट के लिए 1000 रुपये, हर सिक्सर के लिए शुकेत डाकी को 1000 रुपये। इस मरतबा फिर से गेंद शुकेश के पास, ये देखिए
थोड़ा सा अपने आप से नाराज है वहाँ पर, जिस तरह गेंद दोनों पैरों की दरार से फरार हुई। नीलेश पाटिल थोड़े नाराज हैं और ओवर समाप्त होते हुए यहाँ पर 2 ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर 40+ में आप सेमीफाइनल मुकाबला देख रहे हैं। 2 ओवर रन बने 36, विकेट गिराए 1, खतरे की घंटी बजी है। वाह, ऐसे अगर पानी लेके जाएंगे तो पानी कौन नहीं पीना चाहेगा। ये क्या क्या करते रहते हैं, डांस भी करते, स्कूटर भी चलाते। देखिए कहीं ना कहीं चिंता का कारण है और मुझे लगता है मरता क्या ना करता। इस एंड से नीलेश पाटिल ही गेंदबाजी को आएंगे। राज्यमंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डागी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। एवढ जोडीसाठी आता पारितोषिक वाढलंय। विजय भोईर यांच्याकडून सलग 3 गडी बाद जर केले निलेश पाटील यांनी तर तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आणि त्याचप्रमाणे फलंदाज विजय वझे यांच्यासाठी सलग 3 षटकार ठोकले तर 11,000 रुपयाचं पारितोषिक। राजदीप मात्रे ने हर विकेट के लिए 1,000 रुपये दिए। वाह वाह ताज नहीं, वाह राजदीप। हैट्रिक लेते हैं तो आप मेरे तरफ से 1,000 रुपये। नहीं, कल का ध्यान है मुझे, ये कुछ भी कर सकते हैं, ये इतना बड़ा शो कर सकते हैं, ये 4 पे 4 अजय विकेट वैती ले सकते हैं। यांच्याकडून 11,000 रुपये पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी। यस, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद हवा में, फील्डर नहीं पहुंच पाए। लॉन्ग ऑफ के फील्डर आप जाके उठाते हुए 2 रन। अच्छी गेंद थी, विकेटों में रखा था, ड्राइव किया था, लेकिन रन बहुत तेजी से बना रही है जय दुर्गा सुरई बी। ये पहले ही फाइनल में पहुंची है। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। जय बजरंग स्पोर्ट भिनार विनोद अडट फेम टीम और घोटेगर बी के कैप्टन शाहपुर का तूफान कहा जाता है घोटेगर को। इस मरतबा लीडिंग एज है और क्या 2 रन पूरे, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। घोटेगर के मैच को देखने के लिए शाहपुर के कई ऑडियंस आए, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम ऑल ऑफ यू। और घोटेगर भी केंद्रीय राज्य मंत्री चषक में छुपा रुस्तम टीम निकली, चुपके से आगे बढ़ गई। उछाल दिया गेंद को मिड विकेट पे, खिलाड़ी देखना है क्या कुछ हुआ है। छूट गया है मेरे ख्याल से वहां पर कैच। 1 रन। आइए देखते हैं रिप्ले में। यस, अच्छा सेव किया था वहां पर। अच्छी फील्डिंग वहां पर डीप में। अपने टीम के लिए लगभग कितने रन बचाए? 1 रन हुआ है, 5 रन बचाए। अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है कि क्या एक ही रन है या गेंद बाउंड्री को छुई है। देखिए बहुत क्रूशियल मैच है। रिप्ले में तो साफ दिख रहा है कि एक ही रन है। नीलेश पाटिल बची हुई उनके ओवर की 3 गेंदें 3 विकेट लेते हैं तो फिर धनवान। इस मरतबा अच्छी गेंद आगे रखा था।
आज ज़्यादातर वो फुलर लेन की गेंदबाजी कर रहे हैं और वहाँ जाके बैट्समैन रन आउट. हो चुके जाती निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. अजय वैती आणि केतन पाटील आमच्या एवन जोडीसाठी निलेश पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 11,000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक. आप 2 गेंदें बची और 2 पे 2 लेते हैं तो क्या 11,000 मिलेंगे? मिलेंगे मिलेंगे. यस, ये है क्रिकेट का जुनून. ये है अजय वैती. क्या ओपिनियन दिया था मुझे. एक ज़माना था कि लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर के शो लोग दिन रात देखते थे. अपने स्टेप में चूके डेड बॉल. कमेंटेटर शुभात धुमाल, आपको कमेंट्री बॉक्स में जुड़ जाना है. कमेंटेटर शुभात धुमाल. गजब का इस मरतबा उछाल दिया है पीछे खिलाड़ी और पहला विकेट नीलेश पाटिल को जाता हुआ. 1,000 रुपये राजदीप मात्रे के जीतते हुए नीलेश. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना कित्येक होतील बडे कदमचा साहेब कपिल. अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि उत्कृष्ट विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय. हा असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने काल एक विक्रम केला होता. संदीप, ये बताइए इस गेंद में विकेट लिया तो 11,000 अजय वैती की तरफ से है ना? आपकी तरफ से है ना, वो पूछ रही है नहीं, पब्लिक. मैं 1,000 हैट्रिक के लिए रखा था, वो मौका चला गया. नहीं अभी भी है ना, बाकी दूसरा नहीं. विकेट ले सकते हैं ना वो. दूध से जला छाक फूक के पीता है. अरे ये तो आपके फैन है, आप भी उनके फैन है. लगा दो. यस, इस गेंद पे विकेट लेंगे तो यहाँ पर राजदीप की तरफ से 1,000 और है और 11 और है. अच्छी गेंद. सवाल पूछा, क्या रिव्यू के लिए जा रहे हैं? क्या नीलेश पाटिल ने? यस, रिव्यू मांगा है. छोड़ना नहीं 11. अगदी बरोबर. आगे दिलशान तिलक रत्नी. रुपेश मडवी भी आए, आपका भी स्वागत. अगर रिव्यू सक्सेस होता है तो सिद्दीक बाबे आप 5,000 दे पाएंगे? नहीं, मैंने पहले ही लगाए नहीं है, लेकिन मेरे हाथ में 5,000 राजदीप के हैं, जिसमें से 1,000 तो देना है मुझे. 1,000 और दे दूंगा. देखना है कि DRS रिव्यू मांगा है. बॉलिंग एक्शन इनका बहुत अच्छा है. क्रीज के कोने से गेंद करते हैं और पैर भी झुका हुआ है, लेकिन देखना है क्या निर्णय आता है अंपायर का. नो बॉल तो था नहीं, बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल फेयर, लेकिन DRS में क्या निर्णय आता है. नॉट आउट. आपके तो बच गए. 3 ओवर की समाप्ति. रन बने 42. ये अगर कमेंटेटर्स आपस में इस तरह, क्योंकि कमेंटेटर्स भी इंसान हैं, इस तरह अगर एंजॉय नहीं करे तो फिर बहुत ज़्यादा प्रेशर आ जाता है. बहुत धन्यवाद संदीप मोरे जी. 13 दिनों से एक बात तो 100% है, इतने बड़े बड़े मुख्य अतिथि आए. माजी CM महाराष्ट्र के देवेंद्र साहब आए, सभी आए, लेकिन संदीप मोरे ने उनका जो सत्कार, उनका जो डेडा था, वो बहुत अच्छे से किया है. धावसंख्या 43 आपण पाहतोय आणि एक आणखीन विक्रम या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जोडला जाईल. कारण मित्रांनो 999 चौकार आतापर्यंत लगावले गेले आहेत आणि पाहूया 1,000 चौकार कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट का नया कीर्तिमान. गेंद को खेल दिया है. 1,000वां चौका आता हुआ केंद्रीय राज्य मंत्री चषक में बैट्समैन थे
विजय पोर्तुगीजाची निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. स्पर्धेमध्ये 1000 चौकार लागणं हा देखील एक विक्रम असतो आणि तो विक्रम इथे प्रस्थापित झाला. ग्रामीण क्रिकेट के सारे रिकॉर्ड टूट चुके हैं. 1000 के ऊपर सिक्सर और 1000 के ऊपर चौके. बाली ट्रॉफी 2021 में 1166 सिक्सर आए थे, 965 चौके. ओ छोड़ दिया. आज लग रहा है कि शुकेत डाकी गेंदों को जज नहीं कर रहे. आणि सर तुमच्याच भाषेत जर म्हणायचं झालं तर केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही खेळू शकत नाही. यस 1115 सिक्सर और 1000 चौके, नया कीर्तिमान. बाली ट्रॉफी 2021 में 1166 सिक्सर आए थे और 965 चौके आए थे. इसका मतलब है क्लासिकल क्रिकेट भी बराबर खेला गया है. स्विंग एंड मिस, अच्छी गेंद. दोनों टीम के कैप्टन टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. वेलकम कुमार गुंड, जेबी स्पोर्ट भिनार, विनोद हड़ट फेम टीम और गोटेगर बी के कैप्टन भी आ चुके हैं. इस मरतबा ड्राइव किया सीधा मिडान पे, फिर आपकी बार नहीं बच पाएंगे. ये देखिए A1 जोड़ी का कॉम्बिनेशन थ्रो था शुकेश का, कलेक्ट किया नीलेश ने. बैट्समैन को कहा चले जाइए. मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान आमची एवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची एवन जोडी लय छान. या अंजूर गावाची नहीं, ये गलती है. वाह, कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 2 गेंदें बची है. वॉर ऑफ टाइटंस के टॉस के लिए जा रहे हैं. भिवंडी क्रिकेट 2-2 हाथ ले रही है शाहपुर क्रिकेट से क्वार्टर में. बल्ले के अंदर लगी चाइनीज कट, लेमन कट, 1 रन बनता हुआ स्कोर में. कुल मिलाकर स्कोर आगे सरकता हुआ 54 रनों पे पहुंचा है. 54 अच्छा लक्ष्य बना लिया है यहाँ पर. और शुकेत डाकी को जो तगड़े हैं, तगड़े शॉट खेलना होंगे अगर सिद्धिविनायक अंजूर 40+ को फाइनल में पहुंचना है तो. भिनार संघाचा कर्णधार आणि गोटेकर संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स जवळ यायचंय. इस मरतबा स्टैंड एंड डिलीवर, गेंद लॉन्ग ऑफ पे 6 रन. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील. ओमकार शेट्टे, आपको ये टॉस लेना है. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुके डाकू निलेश पाटील आले वन जोडी. संदीप मोरे, ये बताइए कि टॉस कौन लेगा इस मैच का? आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला जीबी स्पोर्ट भिनार और गोटेकर बी, शाहपुर क्रिकेट बनाम भिवंडी क्रिकेट की एक तर आमचे काल्हेरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत. मी विनंती करतो छत्रपती पाटील काका असतील, आमचे हरिश्चंद्र पाटील काका असतील, अरुण पाटील काका, तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. या आपण गोटेकर बी विरुद्ध जयबजरंग भिनार या 2 संघादरम्यान आपण टॉस घेणार आहोत. तो दोस्तों लौट चलते हैं टॉस बॉक्स की तरफ, जहां हमारे साथी कमेंटेटर संदीप मोरे हैं. और खेल की जब शुरुआत होंगी आपके साथ रहेंगे शुभा धुमाल.
टॉस होतोय महत्वाच्या सामन्यामधील सुपर 8 मधील हॅलो अंतिम लढत एका बाजूला शहापूर तालुका तर एका बाजूला भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यामधील 2 तालुके एकमेकांसमोर लढत देणार आहेत. आमच्या समवेत काल्हेरचे सर्व सन्माननीय अतिथी छत्रपती पाटील काका असतील, आमचे हरिश्चंद्र पाटील काका असतील, अरुण पाटील काका असतील, हे तिन्ही तर आता आपण 2 कॅप्टनला येताना पाहतोय. गोटेकर बी संघाचा कर्णधार आणि जय बजरंग भिनार संघाचा कर्णधार कुमार गुंड. रोहन शेलके गोटेकर बी संघाचा कर्णधार याला आपण येताना पाहतोय. तर टॉस कोण करेल? तर छत्रपती पाटील काकांना विनंती करतोय आपण टॉस A1 जोडी आणि साहेब येत आहेत. गोटेवर बी शहापूर तालुका शेळके रोहन शेळके टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार पहिला. या आपण जर पाहिलं तर क्लायमेट थोडंसं थंड झालेलं आहे आणि एकंदरीत जो मैदानामधला आणि वातावरणामधला जो उष्णपणा आहे तो कमी झालेला आहे. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय? कारण असं काय नाही, चेसिंगला जरा टीम चांगली आहे आणि 3 मॅच खेळलोय, तिन्ही मॅचला क्षेत्ररक्षण केलं आहे, त्यामुळे या टॉस पण जिंकून मी क्षेत्ररक्षण केलं. समोरच्या संघाविरुद्ध कधी खेळलात? हा, याआधी खेळलोय. याआधी खेळलात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हेमंत हरड असेल, कुमार गुंड असेल आणि भिनार संघाला? भिनार चांगली टीम आहे. हेमंत भाऊ, कुमार भाऊ चांगले फलंदाज आहेत, तरी पण 6 षटकामध्ये मी कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय आमच्या A1 जोडीचं A1 नियोजन आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर? खेळलोय ते आणि सुपर 8 मध्ये गेलोय, चांगलं वाटतंय. खूप चांगलं नियोजन आहे. फायनल पर्यंत जाण्याचा असेल? हो, नक्कीच प्रयत्न करू 100%. ऑल द बेस्ट. थँक्यू. कुमार, टॉस हरलाय, टॉस तुझ्यासाठी? आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, कारण की नाईट आहे, नाईटमध्ये चेसिंग करणं इझी नसतो, पण टॉस जिंकून आम्हाला मनासारखं बॅटिंगच भेटले. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली परफॉर्मन्स हेमंत हरडनी आणि एकंदरीत युवा गोलंदाजांनी. यावेळेला फलंदाजी आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेचा विचार केला तर भिनार संघ कितपर्यंत जाईल आणि एकूण लक्ष किती देण्याचा प्रयत्न करेल? टार्गेट तर आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की आमचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे आणि सर्व प्लेयर सर्व चांगले खेळतात आणि सर्वांकडून एकच अपेक्षा असेल की सर्वांनी 100% द्यावं. सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय झाले, आता सुपर 4 मध्ये जाण्याचा एक रस्ता आहे, स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच. या मॅचला मी खूप फोकस करणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गोटेकर बी संघानं आणि नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि जयबजरंग भिनार संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे आमचे सर्व कॉमेंटेटर सज्ज आहेत. सिद्दीकजी भाबे, अजय घरत, सुभाष धुमाळ आणि ओमकार शेट्टे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. पहिला चेंडू सरळ बॅटने V मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, तोपर्यंत एका धावीने सुकेश डाके आपला अकाउंट ओपन करतोय. लक्ष आहे ते 59 धावांचा आणि 59 लक्षाचा पाठला करताना आपण सिद्धनायक अंजूर संघ पाहतोय. पुढील चेंडू राटा मोड द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात. तर दोन्ही फलंदाजाने आपले अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना न्यू 40+ मधला आपण पाहतोय जयदुर्गा सुरी बी विपक्ष सिद्धनायक अंजूर या 2 संघामध्ये. या अगोदरच जयदुर्गा सुरी A संघाने
अंतिम फेरीमध्ये न्यू 40+मधील फॉर्मॅटमधून धडक मारलेले आहे आणि या सामन्यामधील विजय संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. यावेळी स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. किरण याला या चेंडूवर मात्र कुठल्या प्रकारची रन बनवता आली नाही. विजय राईट मोड द विकेट. यावेळी फुल टच चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. तर अशा प्रकारे 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने सिद्धिविनायक अंजूर संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. तर फलंदाजी साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. हा चेंडू बिमर आहे काय पाहिलं जाईल, तपासलं जाईल. तर सोकेश डाकी साहेब यांच्यासाठी विजय भोईर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भोरोडी यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी. पारितोषिकांची बरसात झाली आहे. एवन जोडीवर पाहिजे आहे एवन जोडी ते पारितोषिक पटकावतोय का? ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद मोरे सर. तर अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग. खूप वेळ इथे घेतला जातोय. जय पवार आमचे तिसरे पंच आहेत कंट्रोल रूममध्ये. डॉक्टर भूपेश चिकणे निरामा हॉस्पिटल यांच्याकडून एवन जोडीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि कुमार पाटील यांचे मित्र आहेत. धन्यवाद. तर फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह गमावलेला आहे, कारण हा मैदानी पंचांचा जो निर्णय आहे तोच कायम राहील. 1+ वाईट. तर सोकेश डाकी यांच्यासाठी अजय वैती आणि केतन पाटील यांच्याकडून रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सलग 2 षटकार किंवा 3 षटकार जर ठोकले तरी देखील ते पारितोषिक असेल सोकेश डाकी यांना केतन पाटील आणि अजय वैती यांच्याकडून. धावसंख्या 5. यावेळी कावकॉर्नर रिझन मध्ये चेंडू टोलला आणि चेंडू निघून जाईल सीमाबार. हा चौकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी. भूमी एंटरप्राइजेस त्यांच्याच मुलीच्या नावाने हा स्टँड आपण पाहतोय आणि त्या स्टँडमधूनच चिन्ह आपल्याला पाहायला मिळत होता चौकार. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय, चांगले वापसी करतोय गोलंदाज. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 9 धावा. इथून अजूनही 50 धावांची बरोबर आवश्यकता आहे सिद्धिविनायक अंजूर संघाला अंतिम फेरीमध्ये मारण्यासाठी. तर केतन पाटील आणि आमच्या अजय वैती यांच्याकडून सुकेश डाकी यांच्यासाठी खूप पारितोषिक आली आहेत. सलग 3 चौकार ठोका 11,000 रुपये मिळवा. सलग 2 षटकार किंवा 3 षटकार ठोकले तर 11,000 रुपये आणि सलग धावून 3 धावा पूर्ण केल्या तरी देखील 11,000 रुपये.
असं पारितोषिक आहे आमच्या अजय वैती आणि केतन पाटील यांच्याकडून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. म्हणजे सर्वच गोष्टींसाठी सुकेश डाके यांना पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 9 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही बरोबर 50 धावांची आवश्यकता आहे. एक 1001 चौकार आणि 1116 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेलेले आहेत. राजदीप म्हात्रे यांच्याकडून सुकेश डाके यांना एक सुवर्ण संधी आहे. अपरदा रिव्हर्स शॉटने षटकार किंवा चौकार ठोकला तर आपल्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी चेंडूला कव्हर झोनमध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या 2 धावेने सिद्धिविनायक अंजूर संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. न्यू 40+ शेड्यूलमधील हा दुसरा उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जयदुर्गा सुरे बी या 2 संघामध्ये. कट करण्याचा प्रयत्न चांगल्या चेंडूच्या हाताने या अगोदरच जयदुर्गा सुरे ए संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. तब्बल 32 संघाने या स्पर्धेमध्ये 40+ फॉर्मॅटमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी हा फटका आपण पाहतो इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेके करतोय. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिला फलंदाज बाद होतोय किरण. सुकेश डाके निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश डाके निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. तर सुकेश डाके यांचे जे ड्रायव्हर आहेत श्रवण ड्रायव्हर यांच्याकडून त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. नवीन फलंदाज देवानंद केनी येतं. पहिला फलंदाज किरण बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर 12 आपल्याला पाहायला मिळते. तर अरुण पाटील यांच्याकडून देखील सुकेश डाके यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे तेजस म्हात्रे यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक. A1 शिलेदार सुकेश डाके यांना. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाजांनी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावफलकावर 13 धावा. यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव वेळी ते पूर्ण केली जाते. नशिबाची साथ. तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हे पण पाहू शकता फलंदाज बाद होतोय आणि सुकेश डाके यांच्या चेहऱ्यावर स्मित अशी आपल्याला पाहायला मिळते. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला. तर वाकलनचे मोतीराम शेठ यांनी देखील सुकेश डाके यांच्यासाठी पारितोषिक लावलंय. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू तिथे घेता आला नाही. तर अशा प्रकारे 2 षटकाची ते समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्येवर पाहतोय धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. खूपच पिछाडीवर आपण पाहतोय
सिद्धनेक अंजूर संघ इथून जर विचार केला तर भरपूर धावांची आवश्यकता आहे. तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तर बुरदुलचे सरपंच मोतीरामजी पाटील यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी सुकेश डाकी यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. एवन जोडी ज्या वेळेला मैदानामध्ये असते ना त्यावेळेला पारितोषिकांची बरसात ही नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. पाहायचं आहे सुकेशजी डाकी कशा पद्धतीने फलंदाजी करतील आणि कशा पद्धतीने एकंदरीत या पारितोषिकांचा स्वीकार करतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. न्यू 40+ फॉर्मेटमधील हा शेवटचा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. या अगोदरच जयदुर्गा सुरी या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला आहे. रेग्युलर फॉर्मेटमधील 3 संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेला आणि शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पुढील सामना पाहणार आहोत. गोठेकर बी विपक्ष जय बजरंग भिनार या 2 संघामध्ये. आज सेमीफायनलमध्ये टॉप 4 मध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला होता तो बाबा जलवन सोनारपाडा. त्यानंतर क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता एवन जोडी गोडसे बी. त्यानंतर साईस खारबाव आणि पाहूया चौथा संघ कुठला क्वालिफाय होतोय गोठेकर बी की मात्र जय बजरंग भिनार. तर सुकेश डाके यांचे परम मित्र आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी 3 बाईकचं स्पॉन्सरशिप दिलंय क्रिश एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा एक प्रसिद्ध उद्योगपती रणजित वामन म्हात्रे साहेब यांच्याकडून 1 षटकारासाठी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक सुकेश डाके यांच्यासाठी. सुकेश डाके साहेब हसत असतील की कधी तो षटकार लागतोय आणि ते पारितोषिक मला मिळतंय. बारा चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र उत्कृष्ट फटका मात्र अंतर कापता आले नाही हे आपण पाहू शकता. ढोंटे रे जाओगे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते आणि 3 फलंदाज बाद होऊन डगॉटच्या आश्रयाला गेलेले आहेत. इथून अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 11. कुमार पाटील यांचे परम मित्र वडनोगरचे डॉक्टर भूपेश चिकणे हे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. आमच्याशी संलग्न झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यायलो माता अतिशय उत्कृष्ट फटका. ये तो जाएगी और गई भी. सजनी चली गई साजन के घर. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. संतोष कोहली की सुपर गोली. जबरदस्त षटकार. इसलिए तो कहते हैं ना कि गोली से नहीं संतोष कोहली से डर लगता है. आणि संतोष कोहली याच्या बॅट मधून निघाला हा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 22 धावा. सदोतीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे आणि 9 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बीट होते यष्टरक्षक आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव तिथे पूर्ण करतात. एका धावीने संघाची धावसंख्या 23 धावा. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. आपण
सेकंड सेमीफायनल पाहतोय. न्यू 40+ फॉर्मॅटमधील सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जयदुर्गा सुरई बी या दोन संघामध्ये. यावेळी सुरेख अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाज आहे. शॉर्ट रन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर चांगली वापसी गोलंदाज विजय पाटील यांनी केलेली आहे. विजय वजय सॉरी आपण पाहतोय बॉलिंग मार्क विजय पाटील आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा क्रुझरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि अशा प्रकारे झेलचितच्या रूपाने फलंदाज बाद. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुके दाखवून निलेश पाटील या येवन जो- नवीन फलंदाज अजित पाटील येतोय. मात्र संकटामध्ये सापडले आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुरा संघ. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी मिशन इज इम्पॉसिबल अशक्य आव्हान आहे. कारण 6 चेंडूमध्ये इथून अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे सिद्धिविनायक अंजूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटची षटकार सेट दूरवरच्या टोकावरून गोलंदाज राकेश येतोय. तर सामना करेल फलंदाज अजित पाटील. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये वैजनाथ चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. इथून मात्र पराभव जवळजवळ अटल. तर इथे शहापूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय आनंदजी अधिकारी आणि त्यांच्या समवेत संजय चव्हाटे यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळी ऑनसाइडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा फक्त एकेरी धावे समाधान मानावं लागतंय. सामना जवळजवळ सोडून दिलेला आहे सिद्धिविनायक अंजूर संघाने हे आपण पाहू शकता. कारण पूर्णपणे फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ जयदुर्गा सुरे ए संघासमोर इंदा संघामध्ये दुसऱ्यांदा जयदुर्गा सुरे बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. जयदुर्गा सुरे बी संघाने जयदुर्गा सुरे ए संघाला त्यावेळी पराभूत केलं होतं. तर इथे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक शहापूर नगरपंचायत आदरणीय श्री आनंदजी अधिकारी हे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक बायच्या रूपाने एक धाव. क्या बात आहे. हिरामन सर्वांची मन जिंकताना आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर जमिनीलगत हा चेंडू मेडिकट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. कुठल्याही प्रकारची धाव इथे घेतली जात नाही. जयदुर्गा सुरे ए विपक्ष जयदुर्गा सुरे बी हा केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील अंतिम सामना आता मात्र जवळजवळ निश्चित झालेला आहे. अख्खा सुरेही खेळे का आणि मोठे पाठीराखे आपल्याला त्या सामन्याच्या वेळी पाहायला मिळतील. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं वैजनाथ आपण पाहतोय झेल पकडतोय आणि फलंदाजी इथे ठरतोय फेल.
तर अशा प्रकारे अंतिम फेरीमध्ये दुसरा संघ पोहोचतोय तो जयदुर्गा सुरे बी. आणि अंतिम सामना आता मात्र आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल 40+ फॉर्मॅटमधील जयदुर्गा सुरे ए आणि जयदुर्गा सुरे बी. तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. सलामीला येऊन ज्या फलंदाजाने 27 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केली होती आणि त्याच्या नावामध्येच विजय, तर विजय ठरलाय या सामन्याचा सामना आहे. जयदुर्गा सुरे बी संघाला विजय मिळून देण्यात श्रेयाचा वाटा उचलणारा विजय इज द मॅन ऑफ द मॅच. ओ टू संदीप मोरे सर. धन्यवाद. लगेच मैदान खाली करायचं आहे आणि विनंती असेल दोन्ही संघांना, गोटेकर बी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी जय बजरंग व्हिनार, आपण जे निर्णय स्वीकारले त्या अनुषंगाने लगेच मैदानाचा ताबा घेऊन सामना सुरू